आरएसएस प्रमुख मोहन भागवत के भारत हिंदू राष्ट्र है और रहेगा बयान पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा नेता प्रफुल्ल पटेल ने कहा कि यह बयान गलत नहीं बल्कि ऐतिहासिक और अधिकृत है। प्रफुल्ल पटेल ने बताया कि भारतीय संविधान में देश को हिंदुस्तान के रूप में दर्ज किया गया है और इंडिया शब्द अंग्रेजों के समय आया है। आगे उन्होंने कहा कि मोहन भागवत का ये वक्तव्य कोई नया विचार नहीं बल्कि देश की ऐतिहासिक और संवैधानिक स्थिति को दर्शाता है। तर खरं आहे ना, भारताच्या संविधानमध्ये जे हिंदीची प्रत आहे त्यामध्ये हिंदुस्थानच लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये कुठेही इंडिया शब्द कोणी आणला आहे? इंडिया शब्द अंग्रेज आले तेव्हा इंडिया हा शब्द आला। बाकी पूर्वीपासूनच भारतवर्ष होता, नंतर हळूहळू आपल्या देशाला हिंदुस्तान लोक म्हणायला लागले। तो हा काही नवीन काही त्यांनी सांगितलं असं नाही आहे आणि अधिकृत आहे असंही नाही आहे की कोणी म्हटलं म्हणून आपण त्याच्यावर टीका करायची। आज जे काही त्यांनी सांगितलेलं आहे सगळेच देशासाठी देशाच्या हितासाठी जेव्हा काही विषय येतो सगळे एक असतात, कुठलाही त्यामध्ये राजकारण नसते आणि त्यामुळे आपला देश एक सेक्युलर देश आहे। सर्व धर्म सर्व जे काही पंथ आहे सगळ्यांना एक समान अधिकार देण्याचा हा आपला संविधानची एक खासियत आहे आणि त्यामुळे कोणी पण काही कुठलाही वक्तव्य केलं ते काही चुकीचं नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, गोंदिया।